धम्मपटिपत्तिया बुद्धं पूजयामि। इमाय धम्मपटिपत्तिया साधु साधु साधु। मी अशा प्रकारे धम्माच्या आचरणाने बुद्धाची पूजा करतो। मी अशा प्रकारे धम्माच्या शुद्ध आचरणाने परिपक्व बनून शील शुद्ध शीलामध्ये परिपक्व बनून सम्यक समाधी अवस्थेमध्ये परिपक्व बनून आणि परिशुद्ध प्रज्ञेमध्ये परिपक्व बनून मी धम्माची पूजा करतो। मी सर्व प्रकारचे जे संघाचे गुण आहेत 9 प्रकारचे, त्या सर्व गुणाला आत्मसात करून ज्या पवित्र पावन संघाला तथागताने निर्माण केलं, त्या तथागताच्या पवित्र पावन भिक्खू संघाचे जे अनंत गुण आहेत, ते भिक्खू संघ अपरिग्रही आहे। ते भिक्खू संघ हे मिळून मिसळून एकीनं वागणारा आहे। ते भिक्खू संघ सुमार्गावरच जाणारा आहे, कुमार्गावर नाही। ते भिक्खू संघ जे आपल्या आणि धम्माच्या आणि भिक्खू संघाच्या हिताचा आहे, तेच योग्य करणाऱ्या मार्गाने जाणारा आहे। आणि तो असा भिक्खू संघ की जो सुधर्म मार्गावर जाऊन आपल्या भिक्खू संघाला कुठे गालबोट लागणार नाही असं आचरण करणारा आहे। आणि तो भिक्खू संघ की जो सदैव समतेनंच वागणारा आहे, समतेमध्येच ते जगणारा आहे। कुणाला खाली लेखत नाही, कुणाला वरचं लेखत नाही, कुणाला कमी लेखत नाही, कुणाला भारी लेखत नाही, कुणाला नीच लेखत नाही, कुणाला श्रेष्ठ लेखत नाही, कुणाला उच्च ज्ञानी लेखत नाही, कुणालाही अडाणी लेखत नाही। असा पवित्र भिक्खू संघ जो कुणाबद्दलही हे मनामध्ये अनादराची भावना तो ठेवत नाही, अशा पवित्र पावन 9 गुणाचं मी आचरण करून संघाचा सन्मान करतो, संघाचा सत्कार गौरव करतो, पूजा करतो।
सर्वात मोठी पारमिता म्हणजे बोधिसत्वाला जशी ती अनुकूल आहे ती म्हणजे उपेक्षा पारमिता. उपेक्षा पारमितेला पालन करता करता आपण सर्व प्रकारच्या पारमितेचा उच्चांक, परिपूर्णत्व आणि परिपारंगतपणा हे निर्माण करण्यामध्ये आघाडीवर जाऊ शकतो, सर्वात वेगानं जाऊ शकतो. कारण लोक धर्मामध्ये म्हणजे लोक विषयामध्ये लोक चांगले वागत नसल्यामुळं ते छोट्या छोट्या गोष्टीवरून आपली नकारात्मक वाखाणणी करतात की हे लोक लय धार्मिक होऊ लागले, नेहमी नेहमी विहारातच चालले, असं म्हणून तुमच्याकडे ते अत्यंत गलिच्छ शब्दानं पाहतात, बोलतात. हे तर पौर्णिमा फारच धरत चालले. हे येऊन जाऊन बुद्धाच्या विहारातच दान देऊ लागले. हे दान तर प्रमाणाच्या बाहेर देऊ लागले लोक. हे दान अमाप देऊ लागले बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी. असं म्हणून तुम्हाला पुढे जाण्याबद्दल लोक हे तुमच्यावर अशी नकारात्मक वर्षा करतात, म्हणजे टीका करतात. हे आजकाल सिलवान होऊ लागले लोक. हे सिलवान पालन करण्यामध्ये फारच एक्सपर्ट होऊ लागले. हे येऊन जाऊन ध्यानच करू लागले. संध्याकाळी ध्यान, सकाळी ध्यान, दुपारी ध्यान, यांचं तर ध्यानामध्ये पूर्ण मनच लागलं. काय बुद्ध बनतात की काय ध्यान करून करून. असे लोक आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या नकारात्मक मिथ्या दृष्टीने आपल्यावर पूर्ण निंदा प्रभाव सोडतात. आणि म्हणून आपण कुणालाही जुमानायचं नाही, कुणाकडेच लक्ष द्यायचं नाही. उपेक्षा पारमिताला आपण पालन करायचं. उपेक्षामध्ये त्यांची आपण कोणतीच दखल घ्यायची नाही. त्यांनी आपल्याला काही जरी म्हणलं तरी त्या बाबतीमध्ये आपण फारसं काही त्यांच्या शब्दाला आपण वजन द्यायचं नाही, त्या शब्दाला फार भारी मानायचं नाही. अशा प्रकारे उपेक्षा पारमिता आपण आपल्याला कवच देते की हे लोक त्या बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म घेतलं तेव्हापासून पूर्ण पारमिताचे पालन करण्याचा त्याने एक सारखा ध्यान घेतला. काही बोधिसत्व बनतात की काय, असं म्हणून आपल्याकडे लोक हे वेगवेगळ्या पूर्णपणे टीकेंचा भडीमार करत राहतात. जेणेकरून आपण या मार्गावर जास्तीत जास्त उत्साहानं, जास्तीत जास्त जिद्दीनं, जास्तीत जास्त पूर्णपणे महान अशा महत्वाकांक्षेनं या धम्माला परिपूर्णत्वापर्यंत नेण्यामध्ये आपण खरे बनू. आणि म्हणून लोक आपल्याला या धम्माच्या मार्गावर जाता जाता आपल्याकडे ते वेगवेगळे ज्याप्रमाणे बंदुकीतून किंवा पिस्तूलमधून गोळ्या लोक सोडतात त्याप्रमाणे ते आपल्यावरती शब्दांचा भडीमार करत असतात. आणि म्हणून आपण कुणालाही महत्त्व न देता उपेक्षा पारमिता पालन करायला पाहिजे. एकदा मुंबईमध्ये मान अपमान नावाचं नाटक लावलं होतं.
त्या नाटकामध्ये प्रचंड अपमानाबद्दल आणि मानाबद्दलचे पूर्ण प्रसंग होते. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवर्जून त्या नाटकासमोरच बसले होते. कारण सर्वात जास्त जर भारतामध्ये कोणाची नकारात्मक दृष्टीने निंदा केली असेल ब्राह्मणवादानं, तर ते बाबासाहेबांची केलेली आहे. हे आपल्याला विसरता येत नाही. केंद्र सरकारनं जेव्हा भारतीय घटना ही अंमलमध्ये आणण्यासाठी मंजुरी द्यायचा ठराव केला होता, ही पहिली केंद्र सरकारची लोकसभेतली सार्वजनिक बैठक होती आणि तो सामोपचारानं घटना अंमलमध्ये आणायची होती. केंद्र सरकार हे परिपूर्ण घटनेवरच चालणार आहे, भारत सरकार घटनेचं पालन करणार आहे असा ठराव जेव्हा होऊ लागला, तेव्हा सर्व भारतभर RSSनं बाबासाहेबांचे पुतळे करून त्याला जाळलेला आहे. हे आपण विसरू शकत नाही. एवढा प्रचंड आक्रोश, द्वेष, मत्सर, क्रोध आणि निगेटिव्ह भावना त्या काळामध्ये स्वतंत्र भारत देश आता अंमलामध्ये आणणार घटना म्हणून आणि आपलं अस्तित्व समाप्त होणार आहे म्हणून RSSनं बाबासाहेबांच्या विरोधात अशी कुत्सर आणि कपट कारस्थानांची रीत खेळली होती. परंतु केंद्र सरकार एवढं खंबीर होतं की त्याला कोणतं जुमानलं नाही. शेवटी RSSवर त्यांना बंदी आणली गेली आणि त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकराला केंद्रीय कायदे पंडित म्हणून, केंद्रीय कायदे मंत्री म्हणून त्यांची मान्यता तिथं मान्य करण्यात आली. अशा प्रकारे या देशातील RSS म्हणजे ब्राह्मणवादी विचारसरणीनं या देशाला दुबळं करणारा, देशाला कमजोर करणारा, देशाला हतबल करणारा, गरिबाला गरीब म्हणून मारून त्याचा नाश करणारा आणि भारताला सर्वात जास्तीत जास्त हे हुकुमशाहीकडे नेऊन हे प्रत्येक समाजावर हे अत्याचाराचा हुकूम झाला पाहिजे म्हणून जसं आज BJPच्या विरोधात कोणी बोललं तर त्याला एकतर मारतात नाही तर जेलमध्ये घालतात. हे ठरलेलं आहे. म्हणून अरविंद केजरीवाल यांना त्यांनी शेवटी पदावरून हटवण्यासाठी किती क्लुप्त्या केल्या, त्याला जेलमध्ये घातलं आणि आता गुजरातमध्ये ते मानहानीचा पण त्यांच्यावर खटला करायचा तयारी चालली. हे संपूर्ण षडयंत्र आहे. भारताचा विरोधी आणि भारताचा कपट करणारा, भारताचा द्वेष करणारा, भारताचा द्रोही, देशद्रोही म्हणून या देशामध्ये RSSला त्यांच्या उद्देशाला आपण वाचल्यानंतर ते घोषित केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबाला त्यांनी प्रथम हिंदू दूषक म्हणून किंवा हिंदू द्रोही म्हणून असा त्यांनी अपप्रचार केला. एवढंच नव्हे, हिंदू धर्माचा बंडखोर महान असा हिंदू धर्म अपप्रचारक म्हणून त्यांनी सुरुवातीला अपप्रचार केला, खोडसाळपणा केला. पण बाबासाहेबांनी त्याच्यावर अजिबात विचार केला नाही. बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व असल्यामुळे ते हिमालयासारखे जगले. हिमालयासारखे भारतापुरते राहिले नाही, साऱ्या जगावरती त्यांनी आपल्या विद्वत्तेचा, आपल्या पांडित्याचा, आपल्या अभ्यासाचा, आपल्या करिअरचा, महत्वाकांक्षेचा आणि
उच्च ज्ञानाचा प्रभाव टाकून सारा विश्व हे धम्ममय करण्यासाठी बाबासाहेबांनी या देशाला नवी मार्ग परंपरा दिलेली आहे. आणि म्हणून आपण सर्वजण बौद्ध धम्माचं आचरण करण्यावरती जितकं जास्त जोर देऊ तेवढा बौद्ध धम्म हा फोपावत जाईल, फुलत जाईल, फुलून फुलून त्याला फळं येत राहतील. आचरणामुळे बौद्ध धर्माचा विकास आणि भरभराट होणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून उपेक्षा पारमिता ही सार महत्वाची आहे. आपल्याला उपेक्षा पारमितेनं किती टीकाकार आपल्या मागं लागले, आपल्या समाजाच्या मागं लागले, आपल्या लोकांच्या मागं लागले, आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं किती ते लोक मागं लागले. तर उपेक्षा पारमितेनं त्याला आपण बघितलं पाहिजे. कारण आपल्याला दुखवायला, आपल्याला शांत करायला, आपल्याला निष्कारण आंदोलन करायला हे लोक बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध आणि बुद्ध धर्म याच्या विरोधामध्ये नेहमी षडयंत्र करत आलेले आहे. हे आपण विसरता कामा नये. 13व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये या देशामध्ये देवानंद प्रिय राजा अशोक यांच्या वंशावळीतला बृहदत्त राजा हा राज्यकारभार करत होता. आणि त्यांचा उजवा हात म्हणून पुष्पमित्र शुंग हा ब्राह्मण होता. आणि त्यांनी पाहिलं की या राजाला आपण जर मारून टाकलं तर आपल्याला या देशामध्ये ब्राह्मणशाही आणि ब्राह्मण धर्म पुन्हा आणता येईल. आणि म्हणून त्यांनी बृहदत्त राजाचा छलकपट केला. या बौद्ध बृहदत्त राजाचा छलकपट करून त्याचा सातत्यानं द्वेष केला, सातत्यानं त्याच्याबद्दल क्रोध केला. आणि छलकपटामध्ये त्यांनी षडयंत्र करून बौद्ध राजा बृहदत्त यांचा खून करून टाकला. हे पुष्पमित्र सिंग अत्यंत द्वेष करणारा ब्राह्मण राजा होता. त्याच्या अगोदर शशांक नावाचा सर्वात मोठा दुष्ट आणि द्वेष करणारा ब्राह्मण राजा होता शशांक. ज्याने राजा अशोकाचा जो राजवाडा होता पाटलीपुत्राला पटण्याला तो त्याचे विटा सुद्धा राहू दिले नाही. ते चुरा करून 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 उद्ध्वस्त केल्या विटा. इतका द्वेष त्याचा होता. त्याने जेवढ्या मूर्त्या तोडल्या मथुरेच्या कलेच्या, नालंदाच्या कलेच्या, 2,500 भगवंताच्या मूर्त्या या शशांकरा ब्राह्मण राजानं तोडलेल्या आहेत. म्हणून आपण सर्वांनी वर्तमान काळाचा अभ्यास, भूतकाळाचा अभ्यास आणि भविष्य काळाचा अभ्यास करून बुद्ध धर्माला चांगले दिवस आले पाहिजे या दृष्टीनं अत्यंत सेन्सिटिव्ह होऊन, अत्यंत संवेदनशील होऊन आपण बुद्ध धर्माच्या आचरणाला प्रामुख्यानं महत्वाचं स्थान द्यायचं आहे. आणि सर्वात जास्त आपण बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराला वेग दिला पाहिजे. आणि कोणी काही जरी म्हणलं तरी त्याची उपेक्षा केली पाहिजे. जसं की फुले आंबेडकराबद्दल पुण्यामध्ये एक लेखक हा नेहमी लिहायचा सोबत नावाच्या साप्ताहिकामध्ये, बहिरे नावाचा. इतका गलिच्छ लिहायचा, इतका गदळ लिहायचा. जसं की आपल्या इथे RSSच्या काही लोकांनी भगवान बुद्धाच्या मूर्त्या एका
पूर्ण इमारतीमध्ये विचित्र विचित्र करून टाकल्या होत्या त्या बिभत्स. ज्याप्रमाणे हिंदू धर्माच्या लेण्या त्या जिथे नंगे देव तिथं पूर्ण एकमेकाचा रतिक्रीडा करतात. हे कोणतं आहे? त्याप्रमाणे भगवान गौतम बुद्धाच्या सुद्धा शुद्ध चारित्र्याला कलंक लावण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या मूर्त्या बनवून विटंबना करणं सुरू केलं होतं. खजुरामध्ये जसं देव आणि देवता यांचे नंगी चित्र आहे तिथे, तसं भगवान बुद्धाला पण त्यांनी गालबोट लावण्याच्या दृष्टीनं या मंडळींनी पूर्ण षडयंत्र केलं होतं. त्यांना आपल्या तरुणांनी हाणून पाडलं. फुले शाहू आंबेडकरांवर टीका करणारा तो बहिरे, त्याच्या विरोधात एवढे लोकांनी मोर्चे काढले पुण्यात आणि मुंबईत की त्याला अटॅक आला आणि अटॅक तो शेवटी मेला तो माणूस. अशा प्रकारे याला म्हणतात शाप. म्हणजे एखाद्याच्या विरोधात प्रचंड आक्रोश केल्यानंतर लाखो लोकांचे मोर्चे, तर त्याला त्याचं धडधड धडधड त्याची बीपी वाढत राहते शेवटी आणि त्याचा अटॅक होत राहतो. म्हणून आपण आंदोलन करायचं तर लाखो करोडो लोकांना जमा करून आपण त्यांच्या विरोधात निषेध करायचा. म्हणजे हे त्यांच्याबद्दलची उपेक्षा पारमिता. आपण सर्वजण मोठ्या जिद्दीनं, मोठ्या हिमतीनं, मोठ्या तळमळीनं आणि मोठ्या एकीनं बुद्ध धर्माच्या सेवेला वाहून घेतलं पाहिजे. आणि ही सेवा करताना किती लोक विरोधक झाले तरी त्याची उपेक्षा केली पाहिजे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. मंगल मैत्री. वनवड्डको बलवड्डको धनवड्डको कांती वड्डको शाकांती वड्डको मेता वड्डको ज्ञान वड्डको पय्या वड्डको ते संसज्जेन शीलेन कांती मेता बलेन च ते विद्वान् अनुरक्तु आरोग्येन सुखेन च ते. बुद्धं